पंचामृत म्हणलं की 5 गोष्टी एकत्र करून त्या ढवळायच्या म्हणजे झालं पंचामृत असं नाही होत. त्याला सिक्वेन्सप्रमाणे गोष्टी घ्याव्या लागतात. 1 चमचाभर मध घ्यायचा. मध घेतल्यानंतर 2 चमचे तूप घालायचं. तूप घालून झालं की मग 2 चमच्याच्या दुप्पट 4 चमचे साखर घ्यायची. प्रत्येक पदार्थ हा दुपटीने वाढवत जायचं. 4 चमचे साखर घेतली की मग ह्याच्यामध्ये 8 चमचे दही घालायचं. 8 चमचे दह्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये 16 चमचे दूध घालायचं. असं प्रत्येक पदार्थ दुपटीने व्यवस्थित सिक्वेन्सप्रमाणे घातलात की मग पंचामृत हे अप्रतिम तयार होतं. खूप छान असं पंचामृत तयार होतं. छान व्यवस्थित खालपासून वरपर्यंत असं ढवळून घ्यायचं. एकत्रित करून झालं की मग ह्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं जातं, ज्याने ते पवित्र होतं आणि प्रसादाच्या बरोबर तीर्थ म्हणून दिलं जातं. पण हेच पंचामृत नुसतंच तीर्थ म्हणून नाही, तर तुम्ही नुसतंच जरी रोज सकाळी उपाशी पोटी घेतलं तर हेल्थ बेनिफिट खूप जास्त आहेत. पोट एकदम थंड राहतं. एकदा नक्की करा.